आपल्यासोबत या संदर्भात चर्चा करण्यासाठी जोडले गेले तर निवृत्त कॅप्टन अजित ओढेकर। अजित सर, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। आणि आपण बघतोय की पाकिस्तानला धडकी भरवणारी अशी ही पत्रकार परिषद पुन्हा एकदा आपण बघितलं की आपली उद्दिष्ट तर आपण ह्यातनं साध्य केलेलीच आहेत, ते पुन्हा एकदा जगासमोर मांडलेलं आहे। सोबतच पाकिस्तानचा पर्दाफाश केलेला आहे, खोट्या दाव्यांना देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे। एकूणच या सगळ्या पत्रकार परिषदेबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय? आता या पत्रकार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आजच्या पत्रकार परिषदेचा दर्जा हा सर्वोच्च दर्जा आहे। म्हणजे आपण जर बघितलं तर DGMO म्हणजे लेफ्टनंट जनरल रँकचे घई साहेब असतील किंवा एअरफोर्सचे एअर मार्शल भारती आहेत आणि तिकडे नेव्हीचे कमांडर आहेत, तर हा दर्जा अतिशय उच्च अधिकाऱ्यांचा आहे। त्यामुळे त्यांनी केलेलं प्रत्येक स्टेटमेंट हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ जो आहे तो योग्य माणूस आणि शत्रू आपला घेईल तर त्याचं फार चांगलं होईल असं मी म्हणू शकेन। आज त्यांनी त्यांच्या एकंदर पत्रकार परिषदेमध्ये दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे मांडले की भारताने त्यांच्यावर जे काही आपल्या सैन्याच्या माध्यमातून हल्ले केले ते त्यांना दिलेल्या लिमिटेड एममध्ये, म्हणजे भारत सरकारने जे सैन्याला एम दिलं होतं की तिथले दहशतवाद्यांचे अड्डे आणि ज्या ठिकाणी मॅक्झिमम दहशतवादी आत्ता ट्रेनिंगला आहेत त्याचा पूर्णपणे अभ्यास करून आणि त्याचा प्रिसिजन टार्गेटिंग करण्यात आलेलं आहे की ज्यामुळे कुठल्याही प्रकारे कोलॅटरल डॅमेज होणार नाही। त्याचप्रमाणे त्यांनी दुसरा एक मुद्दा तिथे महत्त्वाचा सांगितला की जेव्हा आपण त्यांच्या इन्स्टॉलेशनवरती दुसऱ्या दिवशी हल्ला केला, म्हणजे 8च्या 9च्या रात्री वगैरे, तर तो सुद्धा त्यांनी केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून केला, आपण कारवाई केलेली नाही। म्हणजे भारत सरकारने सांगितल्याप्रमाणे सैन्य दलाने हा तत्व अतिशय उत्तम रीतीने पाळलेलं आहे की तुम्ही जर काही कारवाई केली त्याला मी उत्तर देऊ। आणि शेवटी त्यांनी सांगितलं की ह्या कारवाईमधनं आणि आपल्याला पाकिस्तानला आपण पूर्णपणे एक्सपोज केलेलं आहे, जगासमोर आणलेलं आहे की पाकिस्तान काही म्हणत असला तरी दहशतवादी जे आहे त्यांना पाळलं आणि पोचलं हे पाकिस्तानमध्ये जातं। जसं DGMOंनी उल्लेख केला की त्या जनाजामध्ये ज्या प्रकारे आतंकवादी आपण बघितलेत आणि आर्मीचे जे अधिकारी उभे होते आणि त्यांनी ज्या पद्धतीनं पूर्णपणे मिलिटरी मानवंदना देऊन तो जनाजा जाऊ दिला, याचा अर्थ असा होता की पाकिस्तानमध्ये आतंकवादी जे आहेत त्यांना पाकिस्तानचं पूर्ण संरक्षण आहे, पाकिस्तानच्या आर्मीचं संरक्षण आहे आणि त्याच्या अंडर ते काम करतात। हे त्यांनी न बोललेले पण तिकडं इंडिकेट केलेली गोष्ट आहे, हे मी पाहिलं। त्याचप्रमाणे तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली की आर्मी जे तीनही दिलं, म्हणजे एअरफोर्स असेल, आर्मी असेल आणि नौदल असेल, हे अत्यंत सज्ज आहे। पाकिस्तानने आज पुन्हा कुठली आगळीक केली तर आम्ही आज जे पोस्चर मेंटेन केलं आहे की वी आर रेडी टू फाईट, आणि याच्यानंतर जे काय होईल कुठली कारवाई पाकिस्तानने केली तर ती इट विल ट्रीटेड ॲज ॲक्ट ऑफ वॉर। आणि त्यांना पूर्णपणे मॅन्डेट आज COSने दिलेलं आहे की पाकिस्तानने जर समजा एक गोळी जर चालवली, एक गोळी जागली तर तुम्ही एक गोला डाला, म्हणजे काय, त्यांनी जर समजा स्मॉल आर्म्सने फायर केलं तर तुम्ही आर्टिलरीने त्यांना उत्तर द्या। असं कडक कारवाई करा की त्याचा बिफिटिंग रिप्लाय पाकिस्तानला मिळेल, असे त्यांना आदेश झालेले आहेत, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे। निश्चितच अजित सर, धन्यवाद। आपण आम्हाला पहिली प्रतिक्रिया दिलीत या संपूर्ण पत्रकार परिषदेबद्दल। धन्यवाद।